नमस्कार मित्रांनो, गावरान मसाल्यामध्ये आपले स्वागत आहे. आपण आता सोलापुरी काळा मसाला बनवण्या सोलापुरी काळा मसाल्यासाठी आपण 3 प्रकारच्या मिरच्या वापरतो. बेडगी, गुंटूर आणि तेजा मिरची या तिन्ही प्रमाणात वापरतो. त्याच्यामुळे आपल्याला क्वालिटी आणि कलर आणि तिखट पण हे व्यवस्थित येते. धने चांगले निसून आणि त्याच्यातला काडी कचरा काढून भाजले जातात व्यवस्थित, म्हणजे त्याचा सुगंधही व्यवस्थित येतो. आता हे मसाले भाजून व्यवस्थित घेण्यासाठी चालू आहे. त्याच्यानंतर आपण खोबरं तळणार आहोत, म्हणजे त्याचा काळा कुरकुरीत चांगला कलर येतो आणि खोबरं चांगलं भाजलं जातं. मसाले, कांदा, लसूण चांगले व्यवस्थित भाजल्यानंतर धने, मिरच्या, आता ते ग्राइंडिंग करायला चालू आहे त्याची. असा मसाला तयार होतो आपला ग्राइंडिंग तयार केलेला. त्याच्यानंतर तो चाळण्यासाठी आणि त्याच्यात राहिलेले बारीक सारीक पदार्थ डबल आपण ग्राइंडिंग करून घेतो. त्याला कलर वगैरे छान आलेला आहे चाळल्यामुळे आणि व्यवस्थित पण लागतो तो. आणि लेबलिंगचे काम चालू आहे. हे ऑर्डर जसे आपल्याला मिळाले आहेत तसे आपण 1 किलो अर्धा किलोमध्ये पॅक करत आहोत. 250 ग्रॅम. चांगल्या क्वालिटीचा माल आपण बनवत आहोत. हे पॅकिंग करण्यासाठी व्यवस्थित मिक्सचर करून जसे ऑर्डर आहे तसे आपण पॅक करून देतो. कोणाला सिल्वर पाऊचमध्ये लागते, कोणाला ओपन पन्नी लागते, कोणाला जार पॅकिंग लागते. हे सर्व पर्याय आपल्याकडे आहेत. कोणाला ऑर्डर करायचं कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकता.